भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त मटऱ्या घेऊन आले. ह्या मटऱ्या अतिशय सुंदर खुसखुशीत बनतात. तुम्हाला तोडूनही दाखवते. याप्रमाणे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात. आवाजवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. चला तर आता साहित्य पाहूया. तर त्यासाठी अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. अगदी कमी साहित्यामध्ये, मोजक्या साहित्यामध्ये हे रेसिपी बनवून तयार होते. धना जिरा पावडर घालूया आणि ही कश्मीरी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता थोडासा ओवा क्रश करून घालायचा, फ्लेवर छान येतो ओव्याचा. आणि कसुरी मेथी देखील असा हातावर चोळून घालूया. जर ताजी मेथी भेटली तर तुम्ही ताजी मेथी देखील वापरू शकता. तर मोठे 2 चमचे तूप घालूया. जे मटऱ्या ज्या आहेत अगदी खुसखुशीत बनतात आणि चवीला भन्नाट लागतात. अर्धा चमचा हळद घालूया आणि आता हे सगळं पिठाला चोळून घेऊ. तूप जे आहे ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मटऱ्या अगदी खुसखुशीत बनतात. सगळ्या पिठाला ते चोळून घेतलं ना, आणि पीठ आहे ना घट्टसर मळायचं, म्हणजे अगदी असं मऊसर मळायचं नाही आहे. घट्ट जेवढं तुम्ही पीठ मळाल ना तितक्या त्या मटऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात. लाटायला थोडा त्रास होतो म्हणजे घट्ट असल्यामुळे, पण त्या मटऱ्या ज्या आहेत अगदी मस्त खुसखुशीत बनतात. आता हे मी मळल्या लगेच बनवायला घेते. तर तुम्ही मळल्यानंतर एक 2-3 मिनटं तरी ठेवा, म्हणजे छान पीठ मुरतो, आतला रवा वगैरे फुलतो व्यवस्थित. आणि लाटायला सुद्धा मी बेसन पीठच वापरलेलं आहे, म्हणजे चवीला छान लागतात मटऱ्या बेसन पिठाचा वापर केल्यामुळे. आता हे पातळ जेवढं होईल ना तितकं आपण पातळ लाटूया. आता म्हणजे कसं आषाढ आता सुरू झालेलंच आहे. घरोघरी तळल्या जाणारे तळणीचे पदार्थ. नक्की या मटऱ्या करून पहा, आवडतील सर्वांना. लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतं. बरेच जणांना गोड खायला आवडत नाही, तर नक्की या मटऱ्या करून पहा. आणि दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये जर तुम्ही बनवलात तर त्या तशाच बनतात आणि अगदी टेस्टी ह्या मटऱ्या बनवून तयार होतात. आता अगोदर मी तेल गरम करायला ठेवलं होतं. छान ते कडकडीत गरम झालेलं आहे. तर ह्या मटऱ्या ज्या आहेत अशा सोडूया आणि मस्त दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायच्या आहेत. आता याला पलटी करून घेऊ. फार वेळ लागत नाही मटऱ्या बनवायला. अगदी कमीत कमी तासाभरात ह्या मटऱ्या बनवून तयार होतात. म्हणजे मळून थोडा वेळ ठेवल्यानंतर लगेच मळल्या जर केला तर अर्धा तासाच्या आत ह्या होतात मटऱ्या. आता ह्या पलटी करून घेऊ आणि आता ह्या भाजले गेलेले आहेत, काढून घेऊ. छान असं कलर आलेला आहे त्याला, पहा. आता दुसऱ्या देखील अशाच तळून घेऊ. किती बघा पटकन झाल्या की नाही मटऱ्या, फार वेळ लागत नाही बनवायला. आता दुसऱ्या देखील अशाच तळून घेऊ. मस्त अगदी कुरकुरीत. आणि लहानापासून मोठ्यांना सर्वांना पाऊस पडाला की काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं, तर ही मटरी करून पहा, सर्वांना आवडेल. आणि चवीला भन्नाट लागतात आणि 8-15 दिवस टिकतात त्या मटऱ्या. हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलात आयत्या वेळेस कधीही खाता येतं. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.